भावांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण कुठं आलोय, फिरतोय भारत यात्रा 12 ज्योतिर्लिंग. आणि काय झालं, आता मी ज्या ठिकाणी आलोय ही सगळी मंडळी बघू शकताय. मी आता कुठे माहिती आहे का, सध्याला हरिद्वार मध्ये या. आणि सगळी आपल्या गावाकडची महाराष्ट्रातली माणसं आहे. ती गाव कुठलं मी विसरून गेलो, पण परत एकदा कुठलं गाव, गैनाथगड. हा, गैनाथगड. कुठं गहिनीनाथगड, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. हा, तर ही सगळी म्हणायचं. आणि आयुष्यात एकदा तरी म्हणजे असं ग्रुपने जा किंवा फिरा. आयुष्यात एकदा तरी केदारनाथ करावा, स्वर्गापेक्षा सुंदर आहे. हा, हाय का. बघा, केदारनाथ वरनं ते जाऊन आले ते. बरं, काय वाटलं बरं? अतिशय सुंदर वाटलं, आवडलं. मनमोहक. पहिल्यांदाच आला का? हे पहिल्यांदाच आलो. किती जण आहेत लोक तुमचे? आम्ही 45 लोक आहेत. 45 जण आहेत. बघा, सगळ्यात महत्वाचं 45 जण आहेत आणि ट्रॅव्हल्सनी आलो. पण केदारनाथ वर गेल्यावर हा आणि इकडं यात निसर्गरम्य वातावरण पाहिलं, या देवभूमीतलं वाटलं स्वर्गात गेल्यासारखं. हा, आणि सगळ्यात महत्वाचं ही उत्तराखंड मध्ये या. आणि उत्तराखंड म्हणजे देवभूमी म्हणूनच ओळखली जाते. बाबा, काय घोड्यावर बसून गेला का चालत? चालत गेलो बघा. चालत गेला का? एकदम मस्त चालत गेलो. हा आणि मस्त वर देव झाला. महाराजांनी आमच्या मस्त तिकडे सोय केली. हा मज्जा, आणि खाली आलो. काही ताण नाही, काय नाही. आणि सगळ्यापेक्षा वयस्कर माणूस मीच आहे. किती वय आहे? माझं वय 65 आहे. 65 आहे. हो. तरी चालत गेला. चालतच गेलो, धाड चाललो. बघा हो. बघा मित्रांनो, तुम्हाला सगळीच ह्या व्हिडिओ मधनं माहिती मिळणार आहे का माहिती आहे का? प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न विचारणार आहे मी बऱ्यापैकी. आणि हे नॉनस्टॉप व्हिडिओ आहे, हा व्लॉग नाही. हे नॉनस्टॉप व्हिडिओ आहे. तुम्हाला केदारनाथला, ह्याला गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ यायचंच असेल तर नॉनस्टॉप तुम्ही कुठे यायचं? डायरेक्ट आम्ही व्यवस्थित गेलो, पण त्रास झाला थोडा उसावर गेलो. काय झालं? गोड्यो चलत गेलो. हा, गोड्यो बसलो जरा वर जायला. म्हणजे निम्याच्या पुढे गोड्या घेतला का? हो, निमायचे मग निम्याच्या पुढे किती रुपये घेतलं काय तुम्ही? गोड्याने 2000 रुपये. 2000 घेतलं. येताना बरं वाटतंय. येतानी पुन्हा 1500 दिले. येतानी केला, पण आलो सुखी आलो. म्हणजे भलताच खर्च या. होऊन द्या. हा, पण चांगलं व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं काय. बरोबर बरोबर आहे. असं द्या ह्या साईडला. हा, मावशी तुम्ही कुठं राहिला? आता कमाल झाली. त्याचं काही लाजायचं. कोण कोण आलाय तुम्ही? आम्ही सगळेच आले. सगळे जोडीने आलाय? नाही एकटंच आलाय का? बरं का, केदारनाथला कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं. आवडलं? हो, आवडलं. आवडलं. कसं काय लागलं? काय लागलं? अयो, पायाला लागलं. असू द्या. बाबा, तुम्हाला काय वाटलं वेगळं? आम्हाला चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. काय पटलं? काय पटलं, देव पटले तेव्हा गेलो होतो मी. असं आहे का? बर, कटाळा आला काय मावशी? दमून गेला. बरं, असू द्या. काय म्हणता, लय निवांत? आता प्रश्न दमलोत आता येऊन लाभून. होय का? हा, कसं वाटलं केदारनाथ? नाही म्हणजे काय निमा स्वर्गात गेल्यावरच वाटलं. होय का? बर, मग स्वर्गात गेले का वाटलं बघा. आणि काय झालंय सगळ्यात महत्वाचं, किती लोक आहेत म्हणला? 44. म्हणजे 45 लोक आहेत. बरं, तुम्ही कधी निघाला होता बरं? आम्ही 10 तारखेला, शुक्रवारी 9 तारखेला निघालो. बरं, कसं नियोजन पहिल्यापासून सांगा बरं. कसं निघाला आणि कसं आम्ही केलं? गावातून ज्यावेळेस निघलो त्यावेळेस आम्हाला लक्झरी बस होती, आनंद ट्रॅव्हलची, नगरवालीची. म्हणून आम्ही आलो शिर्डीला. शिर्डीहून बसलो. कोणती एक्सप्रेस होती? दिल्ली ते शिर्डी एक्सप्रेस होती. तिथून दिल्लीमध्ये उतरलो. दिल्लीत जेवण वगैरे केलं. त्या हॉटेलचं नाव होतं ऋषभ स्टेशनच्या जवळ एकदम भारी हॉटेल आहे. ते 200 रुपये जेवण आहे, पण एकदम बेस्ट महाराष्ट्रीयन पण जेवण. तुम्ही आधी रिझर्वेशन केलं? रिझर्वेशन केलं तर 2 महिने अगोदर. समजा म्हणजे काय विचारतो माहिती, कोणाला यायचं म्हणलं तर लय प्रश्न असतात. अनेक काय घेऊन यावं, काय असतं विषय, काय असं अंडरपॅन्ट घेऊन यावं, टावेल घेऊन यावं, 2 ड्रेस घेऊन यावं, जर्किन घेऊन यावं, सॉक्स घेऊन यावं, हातमोजे घेऊन यावायचे, आणि डोक्यात टोपी घेऊन यायची. केदारनाथ म्हणजे सगळ्यात थंड हवेच्या ठिकाणी, अख्ख्या भारतामध्ये थंड हवेच्या ठिकाणी. तिथं बर्फ असतो. यांना आपल्या इकडे म्हणजे बर्फाचं वातावरण आपल्याला माहीत नाही. आपलं उष्ण वातावरण आहे. त्यामुळे सगळी तयारीनिशी सगळे लोक आणले होते. काही कोणी आजारी वगैरे नाही पडलं. किरकोळ सोडता सगळे व्यवस्थित येतं. सगळी व्यवस्थित आहे. हो. साधारणपणे आता एवढी जण किती खर्च येतो? बजेट बी मला विचारतात बरेच जण. बजेट
एक पर पर्सन 15,000 खाणं पिणं बिस्लरी बाटली यांना बाथरूम जायला सुद्धा बिस्लरी होती. होय. हा म्हणजे पाणी सापडलं नाही बस म्हणून उतरताना हा हॉटेलवर मग आम्ही काय केलं बिस्लरी दिली एक म्हणलं जा उसात. होय आजी म्हणजे बाथरूमला बिसलेली दिली काय आल्या का होय. मग लई जायच झाली गाडी केदारनाथला. महाराज पाच वर घ्यायचं आधी मध्ये 5 वर घेतलं तरी जमतं. बरं असू द्या. एकंदरीत म्हणजे तुमच्या लक्षात आलं कसं बी यायचं कुठून बी यायचं रेल्वेने या कसं बी या रेल्वेने या आगनगाडीने या हरिद्वारला यावंच लागतं. यायचं हरिद्वार ऋषिकेशला जायचं ऋषिकेशून जोशीमठला जायचं तपोवनला जायचं बद्रीनाथला जायचं. बद्रीनाथ गेला का परत केदारनाथला इकडून ह्या मार्गे इकडून जायचं. शेवट आधी केदारनाथ करावं का नंतर आधी केदारनाथ करायचा. केदारनाथ आलेल्या जो जोश आपला जो दमे ते केदारनाथलाच यूज करायचा कारण की तिथे 22 किलोमीटर चालावं लागतंय. हो हो इथे केदारनाथला चालायची गरज नाही फक्त लांब लाईन होती. लांब लाईनीमुळे आमचे काही थकले लोक थकले. हा त्यांनी हा बरोबर म्हणजे थकल्यामुळे काय झालं त्यांचा जरा गोळ झाला. त्यांनी वड्याच त्याला वांग्यावर काढलं उडीचं. बरं असं नाही तिकडे बघते त्यांना जरा थोडासा विचारतोच मला तर विसरूच वाटतंय त्यांना. तुम्ही दोघे मैत्रिणी कोण आम्ही बहिणी बहिणी आता बहिणी का बरं किती दिवस झालं प्लॅन चालला होता इकडे यायचा. मस्त 15 दिवस चालला 15 दिवस झालं चालला होता का झाला सक्सेस म्हणायचं. गोडवाईन झाला चांगला झाला आमचा किती देव फिरला 2 दोन केदारनाथ केदारनाथ आणि आदलं मधलं थोडं आपलं जास्त काही नाही. बरं. कसं वाटलं केदारनाथला चांगलं हाय का बघायचं तर चांगलंय बघणे आता हे तुमचं बघून अजून नादवणार ते बाया सगळ्या लय बघतात माझं टीव्ही लावून. चांगलं असू द्या बरं असू द्या. ह्या साईडला काय तुम्ही पहिल्यांदाच आला का आलता ह्याच्या आधी पहिल्यांदाच आले. होय का बरं कसं वाटलं तुम्ही सांगा सगळ्या ताईंना. माझ्या इतक्या ताई व्हिडिओ बघतात ना सगळ्या की कसं नेमकं केदारनाथचा रिअल अनुभव सांगा की कसं वाटलं तुम्हाला. बरं वाटलं पायी गेलो पायी आलो. पायी गेलात पायी आला हो आणि तिथं थंड लय वाजते म्हणजे एकदम थंड आहे. हाय ना पण जर्किंग घातल्यावर काय हो नाही थंडी नाही वाजत मग. थंडी नाही वाजत टोपी वगैरे घालायचं. असे का तुम्ही काय करता हा तुम्ही काय करता काय करते म्हणजे म्हणजे काम काही नाही करीत घरीच असते. घरीच असतं बरं बरं तुम्ही काय मी पण घरीच असते. बरं नाही कसं वाटलं तुम्हाला केदारनाथ. छान वाटलं. किती दिवसापासून असं वाटायचं की तिकडे जाणं होईल वाटत होतं का तुम्हाला येणं होईल. नव्हतं वाटत पण झाली बाबांची कृपा. असं आहे का? आलो बाबांचा आमच्या सगळ्यांना इथपर्यंत आणण्याचा त्यांचाच हात त्यांनी आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. त्यामुळे आम्हाला केदारनाथचं दर्शन एकदम खूप छान प्रकारे घडलं. आम्ही 2 दिवस केदारनाथवर मुक्कामाल होतो बघा आणि केदारनाथ म्हणजे स्वर्ग. हा स्वर्गातून खाली उतरल्यासारखं झालं आणि आमचं दर्शन पण खूप मस्त झालं. चांगलं झालं जायचंय आपल्याला तिकडे. बाबा म्हणजे ते मेन हे हो आजीनाथ गरजे बाबा त्यांनी कमिटी यात्रा म्हणजे सगळ्या ह्या लोकांचं नियोजन त्यांनी केलं. एकटे बाबा त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांचं व्यवस्थित खाणं पिणं राहणं एकदम मस्त पैकी आमची सोय केली त्यांनी. इथपर्यंत आम्हाला त्यांनी एकदम मजेत आणलेलं आहे. आता जाताना बी एकदम ओके मध्ये मध्ये आणि येताना पण आम्ही खूप छान पैकी आलोय. इथपर्यंत आमचा प्रवास पण खूप छान झालेला आहे. राहायची जेवणाची बी सोय सगळी ओके वाटते मला तर. एकदम खूप छान झालेली आहे. जेवण वगैरे जे पाहिजे ते आम्हाला भेटलेलं आहे. आम्हाला ते महत्वाचं कारण मी बी जेवण केलं आणि जायचंय महाराजांकडे बी आपण जाऊ मित्रांनो त्यांना जे विचारू. आम्हाला पाहिजे ते बाबांनी आम्हाला दिलेलं आहे. होय ना बरं ओके हे तर बोलावंच लागतं यायला. ती काय म्हणतात होय आजी किती वय आजीला बोलताच येत नाही. आता काय बोलला बघा यो कमाल. किती वय खरं सांगा. 65 वर्ष. तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही जायच्या आधी इथे याचाल नव्हतं मग कसं काय आमचा बासान बासून आमच्या संघ होते म्हणून होय आमचं ते का चला म्हणले खर्च कोणी केला का तुम्ही आम्हीच केला पण आता त्यांनी नेलं ना आम्हाला. मग तुम्ही सासवलेले पैसे गेलं मला पैसे आम्ही नेले पण माणसं निवार आमच्या संघ होते ना आम्हाला दर्शन करायचं. चहा ही पाजायची का आधी मध्ये मग हॉटेल आहे ते का आधी मध्ये हायत हा हॉटेल बी आहे हे निवांत झोपल्यात का सोंग करतात बरोबर असं. कसं वाटलं तुम्हाला काय जण तिकडे आम्हाला तेच वाटलं. आम्ही चालत गेलो चालत आलो. चालत गेला चालत आम्हाला जेवण बिवण बाबांनी भरपूर दिलं. सगळं आमचं पद्धतशीर झालं. होय ना आमच्या मनात बी नव्हतं पण सगळं आमचं पद्धतशीर झालं. हा आता तुम्ही कोण कोण आलाय दोघं जोडीने मालक आणि आम्ही जोडीने जोडीने वर येऊन खाली उतारलो.
होय ना किती खर्च आला? खर्च आम्हाला मग 30,000 आलाय. 30,000. हा. पैसे गेलेले चीज आहे का? पैसे गेलेला सीन नाही आम्हाला राहिला. आम्हाला स्वर्गात गेलो खाली आलो व्यवस्थित, पण व्यवस्थित आलो तर आम्हाला लागलं नाही, दुखलं नाही, काही नाही. काय नाही. हा बघा असं आहे बघा, अनुभव ही केदारनाथचा अनुभव ही रिअलिटी मध्ये होय आजी हाय का नाही? हाय हाय काय तुम्हाला दिसत नाही काय कमी काय चष्मा? नाही नाही दिसते ना, कमी नाही दिसत. नाही काय माझ्यासारखं चष्मा काय घातला. काय नाही. गोड्यावर गेले, गोड्यावर आले, तुम्ही गोडे बसलो मग अयो मजेत बसले. किती घेतलं बरं गोड्याला? गोड्याला काय इकून घेतले 3,000, तिकून घेतले 2,000. म्हणजे 5,000 टोटल गेलं. हा असं बे वाटायचं का? चालतं नाही नाही लय दाबून बसले. होय का? हा पॅक पॅक किती बसले. तास जायला लागलं गोड्यावर? सकाळचं 7ला बसल्यावर 10:30 उतरलो. संध्याकाळी नाही नाही सकाळच्या 7:30. 7ला बसल्यावर हा 10:30 म्हणजे हा. 3-7 2-3 तासात. गोड तेवढं फास्ट जात बरं का? एवढं नक्की आहे. पण ते याच्यापासून त्या कुंडापासून गौरी कुंड. हा गौरी कोंडा हा, बसून गौरी पुढं कोंडाचं. गोड असत. पुढं गोड. हाय तुम्हाला दावीन मी ते सगळं तिला गंमत आहे काय तुम्हाला सांगायचंय गौरी कुंडापासून तिकून गोड्या उचाली. होय ना. गौरी कुंडा उतारलो, आंघोळ्या केल्या आणि खाली उतरून आलो. आता जोडीने आला का? नाही नाही एकटीच आले, मालक थकले तर. असं आहे का? हा आणि मला कुठे चालत. माळ घातली किती वर्ष? माळ घातलेली जलामल्यापासून. होय, होय. हा वामन भाऊनी वय किती का? असं ना काही असं तरी. वामन भाऊनी. वामन हा घातली का? हा हा म्हणजे हाय ना ह्यातलं पालखील कोण कोण जाते काय तुम्ही? सगळीच तुम्ही बी जाता होय? सगळे जातात. बघा आमच्या गडाहूनच आहे का दिंडी विठ्ठल बाबाची. होय का? हा आम्ही जातो दिंडीत. आमच्या दिंडीत 5,000 10,000 माणूस असतं. होय ना. हा बघा हा कुठली दिंडी? ही गैनाथ गड. हा हा हा. बघू हा. भेटली परत 5 लाख. बघा एवढी लोक. चला महाराजांकडे इथं बाकीच्यांना विचारलं निम्यार्द्यांना इथं राहिलं 2-4 महाराज एवढी आता 45 लोक तुम्ही आणताय नेहताय. किती दिवसाला ट्रिप असते काय जुने ही? वर्षामध्ये 3 वेळेस आम्ही यात्रा काढतो, 3 वार. परंतु केदारनाथची यात्रा 5 वर्षात एकदा काढतो. बर अतिशय रिस्की काम आहे आणि फार जिम्मेदारी आहे मोठी. जिम्मेदारी. कमीत कमी 5 वर्ष परत येण्याची इच्छा होत नाही. जबाबदारी फार मोठी असते आणि वयोवृद्ध व्यक्तीचा त्रास फार होतो. बरोबर त्यांना सांभाळावं ही लागतंय ना. सांभाळण्यासाठी मुले असतात 2-3, परंतु तरीसुद्धा शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींचा भरपूर त्रास होतो. घोड्यांचा सुद्धा त्रास राहतो वाटाने. हा कारण दाटी बी भरपूर असते म्हणते ते तिथं. आता पाऊस बी आहे. पाऊस आता समजा घसारलो कुणाला काय झालं ते जिम्मेदारीचं काम आहे ना. जिम्मेदारी जबाबदारी. बरोबर. वरती गेल्यानंतर खाली येईपर्यंत काय होईल? निरुंद रस्ते असतात, अनेक समस्या, वर ऑक्सिजन कमी बर्फाची समस्या, ऑक्सिजन कमी आणि शक्यतो रिटायर झालेल्या व्यक्ती जास्त असतात यात्रेत. होय ना. सगळी रिटायर झालेली. आता जेवण म्हणजे आता हिथं थांबलाय समजा तुम्ही मुक्कामी जेवण हॉटेलमध्ये बुक केलं जातं. हिथं ते बनवतात का आपल्या इकडले माणसं? हॉटेलमध्ये बनवतो. पण आपल्या इकडले जेवण लागलं मी जेवलो म्हणजे मस्त होतं जरा. बरं जेवण वाटलं. छान होतं. छान होतं. जास्त पैसे दिले की छान जेवण भेटतं, काय अडचण असं आहे का? बरं बरं असं द्या. काय म्हणता मग काय? काय नाही, बऱ्याच दिवसाची इच्छा होती. हां म्हणजे 2-3 वर्षाची इच्छा होती की आपल्याला एकदा केदारनाथ करावं. बद्रीनाथला जायचंय. बरं आणि मंडळी तीनदा मला म्हणायची की आपल्याला जायचं. मी शिक्षक असल्यामुळं लवकर मला सुट्टी मिळत नव्हती आणि ऐन वेळेला आता मेमध्ये सुट्टी असल्यामुळं आम्ही 2 जण आवर्जून आलो. केदारेश्वरची जी झाली यात्रा अतिशय उत्तम पद्धतीत झाली. मला भीती वाटायची की माझा खूपच त्रास होईल, चालता येत नाही, लगड चालतो. आणि जात असताना निमेपर्यंत गेलो. निमेपर्यंत गेल्यानंतर परत घोडं केलं. घोड्यावर बसलो पण घोड्याने सुद्धा खूप त्रास होत झाला. आणि वर गेल्यानंतर परत ज्यावेळेस आलो खाली तर येताना मग विचार केला की आता आपल्याला घोड्यावर बसायचं नाही, घोड्यावर सुद्धा त्रास होतो आपल्याला. मग त्या दृष्टीने आम्ही काही घोड्यावर बसलो नाहीत. त्या गौरीकुंडापर्यंत आम्ही पायी चाललो आणि अतिशय उत्तम पद्धतीचं आमचं नियोजन महाराजांनी केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला कसल्याही प्रकारची कमतरता भासून दिलेली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर खुश आहोत. त्यांचं परत एकदा हार्दिक अभिनंदन. बरं ओके. बरं तुम्ही कुठं राहिला? आम्ही महाराजाबरोबर चिखली या गावातच निघलो. बरं मी 2 वर्षापूर्वी रिटायर झालेलो शिक्षक आहे. बरं हे जूनमध्ये रिटायर होत आहेत. महाराजांचा खूप 8 तास होता.
2 वेळा कॅन्सल झालं काही कारण हा. असतो परंतु तिसऱ्या वेळी महाराजांनी आम्हाला 8 तासानं केदारनाथला नेलं. फार आनंदी तुम्ही पहिल्यांदाच आला का? पहिलीच वेळ. पण वेगळं वाटलं का हो? वेगळं म्हणजे महाराज जसं म्हणलं की 5 वर्ष परत येण्याची इच्छा होत नाही तसा प्रकार आहे. तिथलं वातावरण, त्या वाटा, ती थंडी, योगावर पाऊस नव्हता परंतु ती अरुंद रस्ते, वाटात येणाऱ्या समस्या, काही वयानुसार शारीरिक थकवा जाणवणं किंवा समस्या उद्भवणं, हा सगळा काही प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. आम्ही चालण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या टोकापर्यंत चालत गेलो. आम्ही 2 किलोमीटर अंतर बाकी राहिलं पण आम्हाला तिथून पुढं घोड्यावरती जावं लागलं. म्हणजे पायीच दम खायणार. हां, येताना मात्र सगळे पायी आलो पण जाताना बहुतेक जण घोड्यावर. तिथनं पुढे 2 किलोमीटर राहिल्यावर किती पेमेंट घेतलं काय? आमच्याकडून 700 रुपये घेतले. जसं ज्यांना समोरचं शेवटी किती थकला हा माणूस ते सुद्धा लोक फार हुशार आहेत. बरोबर. अति घायल दिसला की ते 500च्या जागेवर 1000 म्हणतात. हो, आणि नाईलाचं ते द्यावं लागतात. ही अनुभव ही महत्वाचा आहे. आणि एखादा म्हणला चल 500 देतो ना, याच्याच नाही तर 2 पाऊल पुढे गेलं तर नाही चला चला म्हणा, ते ओळखून घेतात की हे आपण नाही घेतलं तरी जाणार आहे. बरोबर आहे. हे एक अनुभव आहे. आणि दुसरी एक अशी त्यातली एक काय म्हणतो आपण आनंदाची डोही, आनंद तरंग. हे अवघे 4 दिवस खेळ मिळेल तसं हा प्रपंचातून बाहेर पडणं आणि हा स्वर्ग अनुभवणं एक खूप मोठी संधी आहे. आणि ही संधी मिळण्यासाठी चांगल्याची संगत करावी लागते. हे विशेष आहे. परमार्थाच्या संगतीमध्ये जे लोक येतात त्यांची संगत धरणं कधी फायद्याचं. योगायोगाने महाराजांची भेट झाली, त्यांच्या संगतीमध्ये आम्ही आलो, त्यांच्यामुळे आम्हाला हा स्वर्ग पाहता हे विशेष आहे. प्रपंचामध्ये माणूस आयुष्य घालतो, बाहेर पडत नाही, परंतु निम्म आयुष्य संपल्यानंतर माणसानं थोडं का होईना प्रपंचातून परमार्थाकडे वळला पाहिजे. आणि खरं जीवन काय आहे, आपण निव्वळ राबण्यासाठी आलो की काही स्वर्गानुभूती घेण्यासाठी आलो किंवा काही एवढं देवाने निसर्ग तयार केलेला आहे, एवढी अद्भुत सृष्टी तयार केलेली देवानं, परंतु आपण त्या प्रपंचाच्या चौकटीतून बाहेर पडत नाही आणि त्या नालीतल्या आळेसारखं तिथंच खितपत पडतो. ही सुद्धा आयुष्य आहे. बरोबर आहे. ही सुद्धा सृष्टी आहे. प्रत्येक जण त्या उंच उंच डोंगर दऱ्याकडे पाहत असताना प्रत्येकाच्या तोंडातून खेड्यातला भाषा अयोन बयो असं उच्चार. हे थोडासा गावंढळ भाषेतला शब्द किती भारी. त्याला थोडंसं आपण मॉडरेट केलं तर अबब, अरे रे, अहो असं म्हणतो. असे प्रत्येकाच्या तोंडात उच्चार याच्यासाठी होते की एवढे उंच डोंगर आमच्या लोकांनी कधी पाहिलेच नाही. आणि एवढी पहाडी, खोल दऱ्या, एवढ्या घळ्या, एवढी थंडी, बर्फाच्छादित डोंगर पहिल्यांदा ह्या लोकांनी पाहिले. हा बर्फ पहिल्यांदा पाहिला. हे प्रत्येकाच्या तोंडातून हे म्हणजे उद्गारवाचक शब्द होते. आणि वेगळं वाटतं. प्रत्येकाने पहिल्यांदा पाहिलं होय, वेगळं वाटतं. होय बाबा, तुम्ही बर्फ यायच्या आधी असा डोंगर पाहिला होता का? बरं, तिकडे आमची बर्फाचा डोंगर पण असं डोंगर आहे पण एवढं पण लहान लहान डोंगर आहे, एवढे डोंगर नाही, बर्फ काय नाही आम्हाला. असं आहे का? बर असं. तुम्हाला कसं वाटलं बाबा? छान वाटलं ना? मस्त. तुम्हाला कसं वाटलं? अगदी बेस्ट. अगदी बेस्ट वाटलं ना? काय सांगताल तुम्हाला कसं काय वाटलं? आम्ही काय महाराज सोबत सतत आम्ही एका गावामध्ये तुम्ही लय हिंडला चाल मग. महाराज संघ सोबत आहे. कॅशियर म्हणजे दिंडी चालक बा त्यांच्या संघ आहे. हा, चोपदार म्हणजे सगळे काम पाहताय बऱ्यापैकी. पैसा बिसा सगळं ठेवणं, हे करणं, महाराज संघ राहणं, मॅनेजमेंट सगळं करणं. आणि हे 2 माणसं पुढं हे काय ह्यांनीच मला फोन केला. तुम्ही केला ना फोन? हा, न्यायला आलं होतं. बरं ओळखलं तुम्ही. पण काय सांगताल तुम्ही आता? तुम्ही जरा तरुण आहे थोडं, बाकी माझ्यापेक्षा थोडा जास्त आहे. आई वडील कॅन्सल झाले, आपण आलो, आपले योग आहेत म्हणायचं, आपला योग आले म्हणायचं. आला बरोबर. नशीब कॅन्सल येताना काम असतो त्याच्यामुळे यांना आणलं, त्यांच्या जागेवर यांना आणलं. असं आहे का? बरं. कसं वाटलं तुम्हाला? भारी वाटलं ना? लय शांत आहे तुम्ही. काय टेन्शन आहे काय? कसलं नाही का? बरं, स्वभावच तसा असं आहे का? बर असं द्या. बर असं द्या. सगळ्याला विचारणार आहे मी, कोणालाच ठेवणार नाही. तुम्हाला काय इथं वाईट वाटलं? काहीच नाही का? बरं, सगळं चांगलंच, सगळं व्यवस्थित वाटलं. पहिल्यांदाच तुम्ही आलात. ह्याच्या आधी भारतात कुठं? आता भारतात तुम्ही पहिलं गाव माना त्या ठिकाणी गेला. बंगालमध्ये गेलो आम्ही. पश्चिम बंगालला गेलता. जगन्नाथपुरीला गेला. तिकडे जगन्नाथपुरीला उलटा झेंडा फडकतो म्हणते, ते खरंय काय बरं? वार इकडे फिरतंय, खरंय काय बरं? खाल्ला कोण वारा सगळा तोंड तिकडेच करतो.
मी जाणार आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी ती एक आहे. गेलता का? होय 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग दोन्ही पैकी जुने माणसं काय सांगत होती हर तीर्थ बार बार हा आणि केदार बद्री एकच बार. होय का? त्याच्यामुळे म्हणलं आपलं तगडे हात पाय तोपर्यंत आपलं एकदा? केदार बद्री करून घ्यायचं एक वेळेस. असू दे. होय बाबा कसं वाटलं तुम्हाला? छान स्वर्गच वाटला. होय ना म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आला पहिल्यांदाच असं डोंगर दिसला गार लागायला लागलं पाऊस पडायला लागला असं वेगळं वेगळंच वाटायला. वेगवेगळं काय तिथं आपल्याकडं आज दम करत तिथं काल आम्हाला जीव जाईन असं झालं. थंडी एवढी पाऊस बर्फ थंडी ऑक्सिजन कमी म्हणजे ऑक्सिजन नाही पाऊस आणि बर्फ गारा हिवाळ्यापेक्षा जे असं वातावरण असलं वातावरण. हो वातावरण. खेड्याच दुकान टाकून आले. होय का? तुमचं पेढे दुकान कुठं? तिथंच का गडा? कसं आहे भाऊ कोण कोण ओळखतं तिथलं कमेंट टाका ह्यांनी मस्त मध्ये असं द्या कारण बरेच जण पेढे न्यायला येतात. आता तुम्ही म्हणजे वेगळं काय वाटलं तुम्हाला इथं? चांगलं वातावरण आहे, वातावरण चांगलं देवस्थान. नाही गार गार थंडी कुठून सुरू झाली? थंडी पायथ्यापासून सुरू होते म्हणजे त्या ह्याच्यापासून केदारनाथच्या गौरीकुंडापासून. गरम पाणी बघितलं का उकळते? इकडे साईडला आंघोळ केली का गरम पाणी? आंघोळ केली. केली का? हाय तिथं गरम पाणी. पेढे दुकान कुठे काय विचार मेहनतगडाच्या यादवच्या पाठीमागे पेढा काय भाव आहे? खव्याचा काय 50 आणि खव्याचा 60. का बरं एवढं सुचतो? पावशेर का? गेला कधी तर हिडिओ बघितला म्हणून त्यांना सांगा म्हणजे त्यांना कळन हिडिओ मध्ये हाय का नाही ताकद हाय का नाही. बारामतीला या हॉटेलला जेवाय कधी आल्यावर वनवे कोण हायत? वनवे लाकडे आमच्या शेजारीत. बर बर बाबा इकडून या. हा बा इकडून या. नाही ते तेवढं फिरावं लागतं. आजीबाईला विचारायचंय किती वय काय तुमचं? वय आमचं 64. बरंच झालं वय. काय पायाला चाला ह्याला तरच का घोडा घेतला होता? नाही चालतच गेलो. चालतच गेला असं का? दुखलं का हो? पाहिले दुखतात पाय दुखलो 5 मैल राहिलो बसून गेलो गोड्यावर. बस बसून गेलो. थोडं राहिलं तिथनं पुढं किती घेतलं पैसे? 1000 रुपये गेले. 1000 रुपये का? म्हणजे कसं असतं माहिती का मित्रांनो? हा 3 माणसं होतो पण तिन्ही काटाळून तिथे गेलो नंतर तिघाला बसावं लागलं. मग तिथं बी असे ग्रुप झाला असतील ही 4 ती 5 ह्या ते गेले समजे असे ग्रुपनच गेले समजे पण आम्ही 3 ग्रुप मध्ये होतो बाकीचे असे ग्रुप मध्ये काही जागेवरून बसून गेले ते गोड्यावर. म्हणजे बद्रीनाथ आवडलं का केदारनाथ आवडलं? दोही चांगले दोन्ही चांगलं. आता कसं म्हणायचं ही देव चांगला नाही हे चांगलं ते वाईट काय म्हणायचं कारण दोन्ही चांगलं. हा बरोबर आहे. मग बदल करण्यात काही कारण नसतं. काय कारण काय नाही. कारण बरोबर ठीक आहे. बरोबर. तुम्ही चालत गेला आधी? हा 5 किलोमीटर राहिले हो. 5 किलो? हा लई पाय दुखायला लागले मग गोड्यावर तुम्ही 5 किलोमीटरला गोडा घेतला डायरेक्ट सरळच होता असं? हा सरळच. मग किती तिथनं पुढे तुमचे किती पैसे घेतले? 900 रुपये. 900 म्हणजे कोणाचं 900 कोणाचं 800 कोणाचं 700 जसं ठरवल ते मग अशी त्यांनी कसं सांगितलं तसं की हा त्यांना जसं आपण म्हणतो येताना नाही काही बसायचं. तकलीफ नाही. नाही येताना काय तकलीफ नाही. तिथं 2 दिवस थांबला पण गारलाही लागलं. लई गार नुसता बर्फच होता तिथं. मग तुम्ही बाहेरच नसता निघला जास्त आतच आतच देवाचं दर्शन घेतलं ना आतच थांबलो. आतच थांबला का? बरं असं दे. आता परत काही परत नाही आता बास देवाला दंडोट घालून चाललो. आता एवढी बरं आता जायचंच ह्याच्या आता. ओके बरं हा बरं असं द्या. कसं वाटलं ताई तुम्हाला? तुम्ही पहिल्यांदाच आलात चाल. कसं वाटलं? काय तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही याचाल केदारनाथला? इच्छा होती पण वाटलं नव्हतं एवढं लवकर येईन अशी. असं आहे का? हिथं लवकर देव बोलून घेतं म्हणजे फक्त मनात जरी आणलं ना एक भावना मनापासून की जायचंय बाबा. इच्छा होती माझी हा यायचं होतं हा पण योगा आले मी. आई वडील आहेत माझे. हाय ते का सगळं? हे वडील आहेत ही आई आहे माझी ही आत्या आहे माझी. असं आहे का? हे काका आहेत माझे. असं आहे का? म्हणजे एकाच कुटुंबातले आहेत आम्ही. असं आहे हा बरोबर. किती खर्च आला काय त्यानं? आम्हाला म्हणजे आम्ही बाबांना 15,000 दिले बाकीचं वैयक्तिक खर्च जेवण वगैरे त्यांनीच दिलं हा आम्हाला. बरोबर. वैयक्तिक खर्च आपण केला. आणि किती दिवसाची ट्रिप आहे तुमची? 10 दिवस. 10 दिवस. 10 दिवस म्हणजे 10 दिवस म्हणलं तर सोपं नाही. 17 पर्यंत आहे पण
देवाला 3-4 दिवस लागले जायला हा. वरती. आम्हाला वेळ लागला जायला. काही चालत गेले, काही घोड्यावरती गेले. बरोबर ते महत्वाचं आहे. पण खूप छान काम. होय ना, आवडलं ना. बर्फ तुम्ही पहिल्यांदा डोंगर बघितला असेल बरं. आणि असं काय नाही, माहिती होतं मला सगळं बर्फ वगैरे हे सगळ्या गोष्टी. तर प्रत्यक्षात पाहिलं, अनुभवलं, हे सगळ्यात महत्वाचं. सोशल मीडियामुळे माहिती पडतंय बऱ्यापैकी. आजकाल माहिती होतंय. बरोबर. तुम्ही काय टीव्हीतच बघत असाल बर्फ त्या मालिकेत का नाही? हा होय ना. मग कसं वाटलं सांगा, खरं सांगा. आम्ही गेलो घोड्यावर, जाताना चांगलं वाटलं पण येताना त्रास झाला. जाताना डायरेक्ट अख्खा जाग्यापासून गोळा जाग्यापासून पाय का बरं दुखतात, तुम्ही तसं पाय केलं? मग जाग्यापासूनच किती पैसे गेले? गेले 5,000 येताना आणि जाताना जायला 3, येताना 5,000. जायला 3,000 घेतले गोड्याने. येताना म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी रीत. बरोबर. वजन वय ती खेळ. असं का? हा वजन बघा. पण शेवटी गेलेच, पोचणारा पाहिजे तिथवर कसं बी असं होय. काय देवाविषयी, महादेवाविषयी काय वाटतं? सगळा आनंद वाटला. आणि देवानं भरपूर दिलेलं आहे आपल्याला, देईनं बी म्हणले परत देव. आम्हाला आनंद वाटला येताना बी, पण ऑक्सिजन कमी वाटलं मला थोडं तिथं. ऑक्सिजन हा म्हणजे असा श्वास घेताना दम लागायचा, घाबरल्यासारखं व्हायचं. होयचं का? हा बघा म्हणजे- चारी धाम बाबा बरोबर झालेत आमचे. होय का? हा. 4 कुठले कुठले केले? कन्याकुमारी, तिरुपती बालाजी. हा 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 रामेश्वरम. हा हा म्हणजे झालं म्हणायचं. तुम्ही बी गेलता का ह्यांच्यावर पहिले? नाही माझी पहिलीच वेळ यांच्याबरोबर. असं का? कसं वाटलं केदारनाथ? चांगलं भारी वाटलं. आणि बद्रीनाथ? बद्रीनाथ बी बर्फ बिर्फ झाला, एंड झाला मित्रांनो. आणि अशा टिरपा भरपूर असतात. तर एकंदरीत महाराजांना आपण विचारू की नंतरची ट्रिप अशी जायची म्हणली तर लोकांना काय करावं लागेल आणि कसं कॉन्टॅक्ट करावं लागेल? नंबर तरी सांगा. नंतरची जी ट्रिप आहे तर ती पशुपतीनाथ, बरं. त्याच्यामध्ये काशी, अयोध्या, इलाहाबाद, उज्जैन, ओंकारेश्वर, चित्रकूट, महाकालेश्वर, नेपाळ बरं. असे जवळपास 18 देवस्थान आहेत. आणि स्लीपर लक्झरीने तो प्रवास आहे. स्लीपर लक्झरी जवळपास 18,000 ते 19,000 रुपये तिकीट राहील. आणि संपूर्ण गावापासूनच लक्झरी बसची व्यवस्था राहील. आमचं राहण्याचं ठिकाण मी हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री येडेश्वरी संस्थान खिळत, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 73 500 81 072. ओके. खाली नंबर दिलाय. जर तुम्हाला केदारनाथच्या बी ट्रिपविषयी काय माहिती आणि तुम्हाला आता म्हणले पशुपतीनाथ तिकडं म्हणजे नेपाळच्या तिकडं होय बघाय नेपाळ तिकडे बी डोंगर आहे ती. तुम्हाला कोणाला जायचं असलं तर तुम्ही संपर्क साधू शकताय आणि माहिती विचारू शकताय. पण मोकार बी त्रास देऊ नका. मनापासून जायचं असेल तर, कारण प्रवासात असतं माणूस, फोन लागतो ना लागतो. त्याच्यामुळं तुम्ही चौकशी करा. आणि महिला बी आहेत, तुम्ही पाहिलं मी रिॲलिटी दावली होय. म्हातारी कोतारी सगळी तरुण सगळी पाहिजे तसलीत. तुम्हाला काय बी माहिती नसू द्या, पण तुम्हाला देवधर्म करायचे तुम्ही संपर्क साधा. ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद महाराज, धन्यवाद. ओके खूप छान वाटलं, मस्त वाटलं. भेटून नंतर नेक्स्ट टाइम कधीतरी नक्कीच भेटू.